पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला। विदर्भ विभाग। खरीप पेरणी न झालेल्या क्षेत्रावर सलग 2 ते 3 दिवस पुरेसा पाऊस झाल्यावरच खरीप पिकांची पेरणी करावी। खरीप पिकांना सिंचनाच्या उपलब्धतेनुसार हलकं ओलीत करावं। पिकातील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी किंवा खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावं। धान रोपवाटिका तणविरहित ठेवावी। रोपाच्या बाजूची जागा वखरून स्वच्छ ठेवावी। जमिनीत ओल असताना किंवा 10 ते 15 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पिवळ्या पडलेल्या रोपवाटिकेवर 2% युरियाची म्हणजेच 200 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी संध्याकाळच्या वेळेला करावी। पावसाच्या उघडीपीमुळे धान रोपवाटिकेवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्याच्या व्यवस्थापनासाठी मिथिल पॅरॅथिओन 2% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो या प्रमाणात सायंकाळच्या वेळी धुरळावी किंवा सायपरमेथ्रिन 10% प्रवाही 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। सोयाबीन पेरणीपासून 15 ते 20 दिवसांनी तण नियंत्रणासाठी उगवण पश्चात तणनाशक इमॅझेथाफिर 10% SL 10 मिलीलिटर किंवा 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। खरीप मिरची, वांगी, टोमॅटो पिकाची रोपवाटिकेत तयार झालेली 4 ते 6 आठवड्यांच्या रोपांची लागवड करावी। लागवडीच्या वेळी रोपांचे शेंडे 5% निंबोळी अर्क 10 लिटर अधिक कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅमच्या द्रावणात बुडवून मगच लागवड करावी। कोकण विभाग। उर्वरित भात पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावी। लागवडीसाठी 4 सूत्री लागवड पद्धतीचा अवलंब करावा। भाताची 1 महिन्याहून अधिक दिवसांची रोपं लावताना चुडातील रोपांची संख्या 4 ते 5 ठेवावी आणि अशा क्षेत्रात 25% वाढीव नत्र द्यावं। पुनर्लागवडीसाठी आणि पुनर्लागवड केलेल्या भात पिकाला पाणी कमी पडत असल्यास बाहेरून म्हणजेच नदी, नाले, विहिरी, तळी अशा ठिकाणाहून आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरवठा करावा। नागलीची पुनर्लागवड करताना 2 रोपात 15 सेंटीमीटर तर 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर राहील अशा तऱ्हेनं ठोंबा पद्धतीनं लागवड करावी। ठोंबाच्या छिद्रात 870 ग्राम युरिया आणि 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति गुंठा क्षेत्र याप्रमाणे खताची मात्रा द्यावी। भुईमुगाची पेरणी राहिली असल्यास ती लवकरात लवकर पूर्ण करावी। आंबा पिकात खताची मात्रा देऊन झालेली असल्यास नियमित फळधारणेसाठी कलमांना 15 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान 10 वर्षांवरील कलमांना पॅक्लोब्युट्राझॉल द्यावं। वेलवर्गीय भाज्यांमध्ये वेल सुटायला सुरुवात झालेली आहे, त्यांना काठीचा आधार द्यावा आणि मातीची भर द्यावी। भेंडी, मिरची, वांगी अशा भाज्यांना खताचा दुसरा हप्ता द्यावा। भेंडीसाठी प्रति गुंठा क्षेत्रात 720 ग्रॅम युरिया, वांग्यासाठी 1080 ग्रॅम युरिया आणि मिरचीसाठी 810 ग्रॅम युरिया या प्रमाणात खताचा दुसरा हप्ता द्यावा। वांगी आणि मिरचीची रोपं तयार झाली असल्यास पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या ठिकाणी पुनर्लागवड करावी। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।